नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. गुहागर तालुक्यातील गिमवी परिसरात रानडुकराची शिकार केल्याप्रकरणी चिपळूण वन विभागाने मोठी कारवाई करत तिघा संशयितांना ताब्यात घेतलाय. या धडक कारवाईत एक विना क्रमांकाचा 407 टेम्पो, शिकारीसाठी वापरलेली बंदूक आणि मृतावस्थेतील रानडुक्कर जप्त करण्यात आला असून या घटनेमुळे गुहागर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गिमवी गावच्या हद्दीमध्ये एक विना क्रमांकाचा 407 टेम्पो संशयास्पद स्थितीत उभा असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. त्या आधारे वन विभागाच्या पथकाने या वाहनाची झडती घेतली असता टेम्पोच्या हौदात एका मोठ्या रानडुकराची शिकार करून त्याला ठार मारलेल्या अवस्थेत ठेवल्याचं आढळून आलं. तसेच याच वाहनामध्ये शिकार करण्यासाठी वापरण्यात आलेली एक 12 बोरची डबर बॅरेल बंदूकही पोलिसांना मिळून आली. या प्रकरणी घटनास्थळावरून प्रसाद सुभाष सोमन, रोशन रमेश मोरे आणि संदीप वसंत गावडे सर्व राहणार गिमवी तालुका गुहागर या तिघांना वन विभागाने ताब्यात घेतलाय. या संशयिताविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. ही यशस्वी कारवाई रत्नागिरी चिपळूण विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई पाटील आणि सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूणचे वनपरिक्षेत्र अधिकारी सरवर खान, गुहागरचे वनपाल अमित निमकर, SS सावंत, सिद्धेश्वर गायकवाड, अरविंद मांडवकर, कुमार पवार, राहुल गुंठे आणि कृष्णा एरमले यांच्या पथकाने केले. वन विभागाच्या या कडक कारवाईमुळे अवैध शिकार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. रियाज ठाकूर, कोकण वार्ता न्यूज, गुहागर. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.